जय शंभर मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। आज तुम्हाला सांगणार व्हॉट्सअपचे 3 अपकमिंग अपडेट्स आहेत आणि यातील एक अपडेट आहे ते सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहे, म्हणजे की ते युजर नेमचा अपडेट आहे। बरेचशा जणांना माहिती होतं की युजर नेमचे हे अपडेट्स आहे ते तुम्हाला माहिती आहे 1 2 3 महिन्याच्या मागेच ते चाललेलं की युजर नेमचा अपडेट्स आहे ते व्हॉट्सअप मध्ये येणार। पण फायनली तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपने सांगितलं की 1 2 आठवड्यात ते मी लॉन्च करणार, म्हणजे फायनली हे जी की आहे आता बीटा टेस्टिंग मध्ये कोणाकोणाला भेटलेत आणि कोणाकोणाला भेटले सुद्धा नाही, म्हणजे ऑफिशियल अजून लॉन्च केलेले नाही। तर हे अपडेट्स कोणते आहेत, कशासाठी यूज करायचे आणि कशी यूज होणार सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी तुमचे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो असे 3 अपडेट्स आहेत, हे अपकमिंग अपडेट्स आहेत, म्हणजे की हे लवकरच येणार आहेत। 1 2 ते 3 आठवड्यात हे अपडेट्स आहेत, हे बीटा टेस्टिंग मध्ये येऊ शकतात। आणि बीटा कसं जॉईन करायचं हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर याच्यावर व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे बीटा टेस्टिंग मध्ये पण काय काय अपडेट्स आहेत ते अजून सुद्धा भेटलेले नाहीत। सगळ्यात पहिले सांगतो त्यांनी जी काय व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्यांनी जी काय ऑफिशियल सांगितलेलं आहे की बघू शकता जी की कोणते कोणते अपडेट्स येणार आहेत, जसे की 3 अपडेट्स मी जी की आहेत ती बघू शकता। अशा पद्धतीने जी फोटोज आहेत ते सेव्ह करून ठेवलेत। सगळ्यात पहिले जी काही अपडेट्स आहेत जे बघू शकता, जसं की समजा तुम्ही इंस्टाग्राम म्हणा किंवा जी की फेसबुकला कोणाला मेसेज केल्यानंतर डायरेक्ट जी काय असतं स्टार्टिंगला बघू शकता अशा पद्धतीने हाईचा इमोजीस तुम्हाला दिसत असेल, हा डायरेक्ट आहे। जर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीशी जर व्हॉट्सअपवर कोणाशी चॅटिंग जर करायला गेला की डायरेक्ट अशा पद्धतीने जी काय हाईचा मेसेज बघू शकता, जो की हँड तुम्हाला दिसतात हाताचा जी की आहे हा अशा पद्धतीचा जो की असेल तुमचा इमोजी असेल हा डायरेक्ट सेंड होणार आहे, म्हणजे हाई टाईप करण्याची गरज नाही। डायरेक्ट तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीशी जर तुम्ही मेसेज करत असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथे पॉपअप शो होणार आहे इमोजीस आणि तो डायरेक्ट आहे तुम्ही सेंड करू शकता। हे छोटंसं अपडेट आहे, हे सुद्धा तिथे लवकरच येणार आहे असल्याने जी की आहे सांगितलं आहे। हे जे की अपडेट्स मी सांगत आहे 1 महिन्याच्या आत हे बीटामध्ये येणार आहेत आणि त्यानंतर जी की रेग्युलर व्हॉट्सअप असेल त्यात येऊ शकतात। जी की हे दुसरं जे की अपडेट्स आहे हे स्टेटसचं अपडेट आहे आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जसं की समजा तुम्ही एखाद्या व्यक्ती जर तुम्ही कोणाचा स्टेटस पाहिला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे व्यक्तीने नंतर स्टेटस ठेवल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन जर यावी तर येथे बघू शकता तुम्हाला इथे थोडंसं दिसत नसेल तर येथे एक तुम्हाला नोटिफिकेशनचा एक ऑप्शन येणार आहे स्टेटसमध्ये। ज्यावेळेस तू बघू जसं की आता मी इथून व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घेतो, जसं की आता बघू शकता इथून माझं व्हॉट्सअप असेल, मी व्हॉट्सअप इथून ओपन करून घेतलं। ओपन केल्यानंतर बघू शकता ज्यावेळेस स्टेटसमध्ये जातात, जसं की समजा मला या व्यक्तीने स्टेटस ठेवल्यानंतर मला वाटत असेल की ऑटोमॅटिक आहे ते मला नंतर त्या स्टेटसची की नोटिफिकेशन यावं, जसं की यावं क्लिक केलं, समजा इथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला जी की आहे आता नोटिफिकेशनचा येथे ऑप्शन येणार आहे। तुम्हाला आलाय का नाही तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता इथे तुम्हाला नोटिफिकेशनचा ऑप्शन भेटणार आहे। तो नोटिफिकेशनचा ऑप्शन कसा काम करतो ते तुम्हाला मी सांगतो। जर तुम्ही त्या नोटिफिकेशनचा ऑप्शन जर ऑन केला तर तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीने तिथून पुढे कोणताही स्टेटस ठेवला तर त्याची तुम्हाला व्हॉट्सअप आहे ते नोटिफिकेशन देणार की या व्यक्तीने तो स्टेटस ठेवला नाही। जसं आपल्याला इंस्टाग्राम सुद्धा इथून नोटिफिकेशन देतो, तुम्हाला पण माहिती आहे इंस्टाग्रामला कोणाची स्टोरी जर कोणी ठेवली तर तुम्हाला ते नोटिफिकेशन देतं जर ते नोटिफिकेशन ऑन असेल तर। तशाच पद्धतीनं आता व्हॉट्सअपला सुद्धा देणार, जसं की बघू शकता नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने येथून जी काही आहे गेट नोटिफिकेशनवर क्लिक करून त्याला ऑन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन जी काय व्हॉट्सअप देणार आहे। जसं रिमेंबरचं जे ऑप्शन एक होतं तुम्हाला माहिती आहे एखादा मेसेज आहे ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता व्हॉट्सअप, नंतर तुम्हाला इथे जी की नोटिफिकेशनद्वारे सांगतं। तशाच पद्धतीने आता हा ऑप्शन एक तो की येणार आहे हे अपडेट, जी की लास्टचा अपडेट आहे तिसरं, हे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहे। जसं की समजा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा असेल चॅटिंग करण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल की या व्यक्तीला बाबा मोबाईल नंबर दिल्यानंतर आपला मोबाईल नंबर सेफ राहू शकत नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, युजर नेमचं एक नवीन अपडेट्स येणार आहे, म्हणजे की तुमचं युजर नेम असेल बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल त्या युजर नेमच्या द्वारे इथे तुम्ही कोणाशी चॅटिंग करू शकता। जसं की तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामला आपण युजर नेम टाकतो तशाच पद्धतीने व्हॉट्सअपला ते युजर नेम सर्च करून तुम्ही ते अशी चॅटिंग करू शकता। आणि त्यात एक ही कोडचं सुद्धा जी काही ऑप्शन आहे, म्हणजे की समोरच्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही कोड सांगत नाही तोपर्यंत तो चॅटिंग करू शकत नाही। हे सुद्धा ॲड कीचा एक ऑप्शन येणार आहे। हा अजून मला वाटतं ऑफिशियल यांनी सांगितलं आहे ॲड कीचा ऑप्शन कशासाठी यूज आहे काय हे अजून सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, पण युजर नेमचा जी काही अपडेट्स आहे ते त्यांनी सांगितलं आहे की आता तुम्ही जसं की बघू शकता इथे मी व्हॉट्सअपवर गेलो, इथून व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर इथून मी बॅक येतो, येथे बघू शकते सर्चचा तुम्हाला ऑप्शन भेटतो। समजा इथे सर्चमध्ये तुम्ही गेला आणि येथे जर अशामध्ये युजर नेम जी काय असेल, जी की आता समजा कोणाचं युजर नेम असेल, समजा एखाद्या व्यक्तीचं युजर नेमचा जो काही ऑप्शन असेल, जर समजा इथून तुम्ही युजर नेम असेल जसं की आता इथे युजर नेम असं सर्च केलं, जसं की आता माझं एखादं युजर नेम असेल, जसं की आता मी सर्च केलं इथून बघू शकता अशा पद्धतीने जर सर्च केलं तर युजर नेमला इथे तुम्हाला लगेच दिसून जाणार तेवढ्या नावाची सगळे युजर नेम दिसणार, तुम्ही त्याशी चॅटिंग करू शकता। हे युजर नेमचं जी काही अपडेट आहे हे लवकर येणार आणि बरेचशाच व्हिडिओमध्ये मी सांगितलं
सांगितलं होतं, बरेचसे जण मला सुद्धा म्हणत होते की युजर नेमचं ऑप्शन कधी येणार आहे. तर फायनली यांनी सांगितलं 1-2 आठवडे किंवा महिन्याच्या आत आहे ते युजर नेमचं हे अपडेट सुद्धा येणार आहे, जे की त्याने ऑफिशियल त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर गुगलला सर्च करून सुद्धा ती माहिती घेऊ शकता, जे की युजर नेमचं अपडेट आहे ते लवकर येणार आहे. असे 3 अपडेट्स आहेत. ज्यावेळेस हे अपडेट्स येतील त्यावेळेस मी जे काय लगेच याच्यावर व्हिडिओ बनणार. त्यासाठी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकन ऑन करायचे, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि जाता जाता तुम्हाला एक हाईपचं सुद्धा तुम्हाला ऑप्शन भेटेल. त्या हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करून जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा की जास्तीत जास्त हा व्हिडिओ तो हाईप करायला विसरू नका. खाली तुम्हाला तिथं ऑप्शन भेटेल. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.